बद्दलचे 5 शॉकिंग फॅक्ट्स. जास्तीत जास्त पैसे कमवा एफडी मधून. यार मेजरली इंडियनसाठी इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असतो एफडी. ट्रिपसाठी सेव्ह करायचं असेल एफडी करा, मुलांसाठी सेव्ह करायचं असेल एफडी करा, काही नाहीच सुचलं एफडी करा. बट 99% लोकांना एफडी ची खूप कमी नॉलेज असते. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एफडी शी जोडलेले असे 6 फॅक्ट्स बोलू जेणेकरून इन्व्हेस्टरला त्याबद्दल माहिती असलं पाहिजे. नंबर 1, एफडी ला घेऊन हा एक मोठा मिथ आहे की एफडी हे खूप सेफ आहे, लाईक इट्स द सेफेस्ट ऑप्शन. एफडी मध्ये इन्व्हेस्ट केलं तर पैसे कुठेच नाही जाणार. ओके, व्हॉट इफ तुम्ही ज्या बँक मध्ये पैसे ठेवलेत ती बँक जर डुबली तर काय? तुमच्या डोक्यात असा विचार येईल की आरबीआय आहे ना, आरबीआय सेफ करेल आपल्याला, आरबीआय विल प्रोटेक्ट अ डिपॉझिट्स. पण हे संपूर्णपणे खरं नाहीये. ही गोष्ट खरी आहे की आरबीआयने तुमच्या 5 लाखापर्यंतच्या डिपॉझिट्सला इन्शुअर केलं असेल. बट हे जरुरी नाहीये की ते सगळ्या बँक बरोबर किंवा प्रत्येक बँक बरोबर आरबीआयचा टायअप असेल. बघा, सगळ्या डिपॉझिटर्सचे पैसे आरबीआयच्या बॉडीशी इन्शुअर्ड असतात, ज्याचं नाव आहे DICGC. त्याच्यामध्ये मेजरली बँक्स कव्हर होतात, बट स्टील असे बरेच बँक्स आहेत जे ह्यात कव्हर्ड नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे त्या बँक्सची लिस्ट नाही आहे जे कव्हर्ड नाही आहेत किंवा कव्हर्ड आहेत. हां, पण तुम्हाला जर ती इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर बँकची इन्फॉर्मेशन गुगलवर काढू शकता. या गोष्टीची इन्फॉर्मेशन बऱ्याच लोकांना नसेल माहिती, पण हे जे DICGC चे इन्शुरन्स असतं ते फक्त बँकसाठी असतं, NBFC साठी नसतं. म्हणजे त्यात आलं बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल इत्यादी. दुसरा पॉइंट आहे, जर आपला पैसा एफडी मध्ये इन्व्हेस्टेड असेल आणि आपल्यावर कोणतं संकट आलं आणि आपल्याला इमर्जन्सी मध्ये पैसे हवे असतील तर आपल्या डोक्यात हाच विचार येतो की एफडी तोडू का किंवा एफडी मधले पैसे आपण काढूयात का. हा एखाद्यासाठी स्मार्ट मूव्ह नसू शकतो. हे तर बऱ्याच लोकांना माहिती असेल की एफडी प्री मॅच्युअरली तोडल्यावर त्याच्यावर पेनल्टी लागते. प्लस तुम्हाला जेवढा इंटरेस्ट रेट प्रॉमिस केला होता त्याच्याहून खूप कमी इंटरेस्ट मिळतो. पण एफडी तोडण्यापेक्षा तुमच्याकडे एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन पण आहे की तुम्ही एक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेऊ शकता तुमच्या एफडीच्या अगेन्स्ट. बट तुमच्या डोक्यात असा विचार येईल की वाय इज ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट एफडी बेटर देन ब्रेकिंग द एफडी. बघा, सिम्पल आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज जस्ट अ लोन फ्रॉम बँक. बेसिकली तुमच्या एफडीचे 80 ते 90% एक क्रेडिट लाईन सेट करतं तुमच्या नावावर. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही पैसे काढा, जेव्हा तुम्हाला गरज नसेल तेव्हा तुम्ही त्यात पैसे डिपॉझिट करू शकता. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची ही स्पेशल गोष्ट आहे की तुम्ही जेवढ्या दिवसासाठी पैसे यूज कराल तेवढ्याच दिवसाचा फक्त इंटरेस्ट लागेल. म्हणजे असं समजा की तुम्हाला एका महिन्यामध्ये फक्त 20 दिवसासाठी पैशाची गरज आहे आणि तुम्हाला 21 तारखेला तुमचं पेमेंट मिळेल, सो तुम्ही ते बँक अकाउंट मध्ये टाकाल, सो तुम्हाला त्यात फक्त 20 दिवसाचा इंटरेस्ट लागेल. सो ओव्हरड्राफ्ट बरोबर तुम्हाला खूप फ्लेक्सिबिलिटी पण मिळते जी पर्सनल लोन मध्ये नाही मिळत. प्लस तुम्ही एफडीच्या अगेन्स्ट जर ओव्हरड्राफ्ट घेतात तर तुम्हाला त्यात 1 ते 2% इंटरेस्ट रेटची फॅसिलिटी मिळते. बेसिकली ओव्हरड्राफ्टचा इंटरेस्ट रेट म्हणजे एफडीचा इंटरेस्ट रेट प्लस 1 ते 2%. सो जर एफडीचा इंटरेस्ट रेट असेल 6% तर ओडीचा इंटरेस्ट रेट असेल 7 ते 8%. तुम्हाला इफेक्टिव्हली ते 1 ते 2%च पडणार. सो आपला नेक्स्ट फॅक्ट असा आहे की मेजॉरिटी लोकांना असं वाटतं की जर आपण कमी इंटरेस्ट रेट वाली एफडी घेतली तर रिस्क पण कमीत कमी असेल. म्हणजे मला एक गोष्ट खरं सांगा की जर कोणती बँक तुम्हाला कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये देते तर ती खरंच सेफ आहे का पूर्णपणे, आणि तुम्ही एवढ्या कमी इंटरेस्ट रेटसाठी सेटल होऊ शकता? हो, खूप सगळे फायनान्शियल बँक्स आहेत जे 1 ते 2% जास्त इंटरेस्ट रेट देतात. बट आपण त्यात आपला पैसा नाही ठेवत बिकॉज आपल्याला वाटतं ते रिस्की आहे. आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलंय की जे पण बँक्स DICGC मध्ये येतात ते इन्व्हेस्टर्सचे 5 लाखापर्यंतचे डिपॉझिट इन्शुअर करतात आणि हे तर आरबीआयने पण म्हटलंय आणि ह्याची तर आरबीआय पण गॅरंटी देते. सो जर स्मॉल फायनान्स बँक DICGCच्या अंडर कव्हर होतात, सो बँक्स जे लोअर इंटरेस्ट ऑफर करतात त्यात तुमचे पैसे ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचे पैसे अशा बँकमध्ये ठेवू शकतात जे तुम्हाला हायर रेट ऑफ इंटरेस्ट देत आहेत आणि ते DICGCच्या अंडर पण येतात. आता काही लोक विचार करत असतील की व्हॉट इफ आमचे 5 लाखांच्या वर डिपॉझिट्स असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचे एफडीज स्प्लिट करू शकता 5 लाखच्या हिस्सेमध्ये. सो जर तुमच्याकडे 20 लाख आहेत तर तुम्ही 5 लाखाचे 4 एफडीज बनवू शकता आणि 4 अशा बँक्स मध्ये ठेवू शकता जे चांगले रेट ऑफ इंटरेस्ट देत आहेत आणि जे DICGCच्या अंडर कव्हर पण होत आहेत. सिम्पल. अजून एक खूप मोठा मिथ आहे जो आम्ही लोकांमध्ये बघितलाय, दॅट इज की लोकांच्या डोक्यामध्ये असं परसेप्शन आहे की NBFCs किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज जसं की बजाज फिन्सर्व मध्ये एफडी ठेवली तर ती खूप रिस्की असते. माहिती नाही तुमचे पैसे कधी डुबतील. ऑल्दो NBFCs हे DICGCच्या अंडर कव्हर होत नाहीत, बट असे बरेच NBFCs आहेत जे
जास्त प्रमाणात सेफ असतात. बजाज फायनान्सचे FDs आर रेटेड AAA बाय क्रिसिल. क्रिसिल इज द रेटिंग एजन्सी फॉर ऑल दी कंपनी. जसं की सिबिल असतं फॉर इंडिव्हिज्युअल्स, सो तसं कंपनीसाठी असतं क्रिसिल आणि इंडिव्हिज्युअलसाठी सिबिल. आणि AAA इज द हायेस्ट रेटिंग बाय क्रिसिल, ज्याचा अर्थ आहे इट इज सुपर सुपर सेफ. आणि ॲट द सेम टाइम येस बँकच्या FDs ला रेट केलंय A-, म्हणजे हे आपण म्हणू शकतो की AAAच्या 7 पटीने खराब आहे. पण तरी लॉट ऑफ इन्व्हेस्टर्स आपली FD येस बँक मध्ये ठेवायला रेडी होतात रादर दॅन बजाज फायनान्स, बिकॉज येस बँक इज अ बँक. बट कोणत्या पण NBFC मध्ये FD बनवायच्या आधी हे लक्षात ठेवा की FD जर प्रीमॅच्युअरली ब्रेक कराल तर NBFCs मध्ये पेनल्टी थोडी हाय असते बँक्सच्या कम्पॅरेटिव्हली. नंबर 5, यार खूप लोकांना हे माहिती असेल की FD वर जे तुम्हाला इंटरेस्ट लागतं त्यावर तुम्हाला टॅक्स ही लागत असेल. जर तुम्ही तुमचा पॅन बँकमध्ये सबमिट केला असेल तर 10% TDS पण कापतात, आणि जर सबमिट नाही केला असणार तर बँक 20% TDS कापते. जर तुम्ही 10 ते 20% वर लायबल आहात पे करण्यासाठी टॅक्स, तर तुम्ही वेगळं पे करू शकता. आणि जर तुम्हाला कमी टॅक्स लागतो तर तुम्ही परत क्लेम करू शकता. पण व्हॉट इफ तुम्हाला माहिती आहे की तुमचं टोटल टॅक्सेबल इन्कम 2.5 लाखांपेक्षा कमीच बनणार आहे, इन्क्लुडिंग इंटरेस्ट इन्कम फ्रॉम FD, त्या केसमध्ये तुम्हाला 0 टॅक्स पे करावा लागणार. अशा केसेसमध्ये तुम्ही 15G किंवा 15H चा फॉर्म तुमच्या बँकेत सबमिट करू शकता, आणि तुमचा बँक तुमच्या इंटरेस्ट इन्कम वरून कोणताही TDS नाही कापणार. याच्याने तुमची खूप मेहनत वाचेल. कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा की ह्या 5 फॅक्ट्स मधून असा कोणता फॅक्ट होता जो तुम्हाला नव्हता माहिती.